आणि आता सध्या कोर्टीला तालीम चालू आहे, शिवशंभू आखाडा. हम्म. तिथं प्रॅक्टिस घेतोय मी. तालीम कोणाची ते? आपले मित्र आहे ते जवळचेच आपले, हम्म. महेश शेडगे. हम्म. त्यांनी चालू केलेले. म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून मला म्हणजे ती जागा बांधायच्या हा अगोदरपासून ते हा म्हणले होते, की महाराजांना आपल्याला इथं तालीम काढायची आहे असं-असं. हा तुम्हाला यावं लागेल. हा. म्हणजे तालीम बांधायच्या अगोदरपासून म्हणजे आमचं ते प्लॅनिंग होतं. ते आज सक्सेस झालं. आज 50-60 मुलं आहेत ती. हम्म. अजून 1 वर्ष व्हायचं आहे आपल्या तालमीला. हम्म. चांगलं आहे म्हणजे मला इथून जवळ पडतंय त्यामुळं बाहेरची तालमीमध्ये मुलं किती आहेत आता तिथं? बाहेरची एक 30 एक आहे ती मुलं. हम्म. 30 ते 35 मुलं बाहेरची आहेत, बाहेरगावची. हम्म. आणि स्थानिक लेवलची एक 20 एक आहेत. आता तालमीला तुमचे एक वर्ष व्हायचं आहे. पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आपल्याला. मन तर बरोबर आहे. तसं तुम्हाला काय वाटतंय का आता सध्या तालमीमध्ये एखादा महादेव कुसुंबडी होऊ शकतो सध्या? 100% काय माझ्यापेक्षा बी चांगले होणार आहेत. हम्म. कसं आहे, जे त्याचं एक टॅलेंट असतं, हम्म. माझ्यापेक्षा बी चांगली होऊ शकते. अशी पोरं आहेत आता सध्या. आणि हम्म. आपण महत्त्वाचं म्हणजे जुनं कुणालाच घेतलं नाही. सगळी नवीन खेप तयार केली सगळी आता. नवीन. कारण का, हम्म. जुन्या पोरांचा तुम्ही मागा एक प्रश्न मला विचारला होता, हम्म. की पोरं तालमी बदलतात. हम्म. 100% काय होतं, आता तुमचं चांगलं सुरळीत चाललंय. हम्म. ती 4 तालमी फिरून आलेला असतो. इथं 4 दोस्त करणार, त्याला घेणार, दुसऱ्या तो तालमीत तिकडे जाणार. जाणार, तिथं लय भारी आहे म्हणणार चल. हम्म. त्यापेक्षा आपण स्वतः घडवायची आणि शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. हम्म. हम्म. त्यासाठी आपण पूर्ण नवीन पोरं आहेत. 5वी पासून पोरं आहेत आपल्यापाशी. 5वी ते 12वी काय ग्रॅज्युएशनला आहेत, पण पूर्ण नवीन आहेत सगळे. एकही त्यात असा कोण प्रॉपर पहिला जुना पैलवान नाही. असं काय तुम्हाला वाटतंय का, जे तयारीमध्ये महादेव कुसुंबडेने एखादी चूक केली आहे, ती ह्या पोरांनी करून, असा काय एखादा अनुभव तुमच्याकडे आहे का? असं काय नाही, हं. फक्त एक चूक झाली माझी, हं. की मी जरा शाळेकडे थोडा कमी कल होता माझा. हं. तिथं बी थोडा माझा प्रॉब्लेम झाला. हं. मला शाळेतून सर लोक न्यायला यायची, हं. त्यावेळेस मी शाळेत जायचो. हं. 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 म्हणजे त्यावेळेस कसं असतंय, एवढं समजत नाही, भविष्याची काळजी नसते. ज्यावेळेस आपण 20-25 ओलांडतो त्यावेळेस आपल्याला मग पुढचं प्रॉब्लेम दिसायला चालू होतात, की बाबा आता काय केलं पाहिजे. पण त्यावेळेस वेळ निघून वेळ गेलेली गेलेली. असते. म्हणजे झाले माझं पण 12वी केली, पण जरा थोडं लेट होत गेलं. पण मला परत महत्त्व कळलं त्याचं. आता जे तुमच्या मार्गदर्शनाखाली जे मुलं सराव करतात, हं. त्यांना तुम्ही कशा पद्धतीने गायडन्स करता? जे तुम्ही फॉर्म्युला जे तयार केला तुमचा स्वतःचा, त्याच पद्धतीने त्याच चालू आहे. पद्धतीनं काय आता चेंजेस नाहीत? काय चेंजेस थोडंफार कसं आहे, जे त्याच्या बॉडी लँग्वेजवर राहतंय. हं. कोणाला सपाटीच निघत नाही. हं. त्याला आपलं बैठक जोर मार म्हणत असतं. पण तरी पण प्रयत्न करा म्हणतो, कारण तुमच्यात स्पीडच येत नाही. हं. तुम्ही स्पीडचा व्यायाम केला तरच स्पीड येते. सपाटीनं स्पीड येतं का? 100% स्पीड हं. येते आणि थकत नाही. हं. तुमची मसल अशी कडक होत नाही. हं. त्यामुळं आता लहान मुलाला कंपल्सरी 2 टाईम सपाटी असते. हं. सकाळी 300, संध्याकाळी 200-250. संध्याकाळी कुस्त्याच प्रॅक्टिस म्हणजे लढती असतात आणि सकाळ रनिंग, पीटी आणि सपाटी सकाळ सर्वांची असते. आता 50 मुलांना देखरेख करायचं म्हणजे आणखीन तुमच्या जोडीला कोण असतं? आपले जोडीदारच आहेत म्हणजे हं. अं, अं, स्वप्नील येडगे आहे. हं. तो पण चांगला आहे, एक नंबर म्हणजे रणजित कारंडे आहे. हं. ते म्हणजे मी नसलो तर ते असतात किंवा आम्ही असतो तिघे पण मिळूनच असतो. हं. पण घेतात. एक जण लढती घेतं, एक जण व्यायाम करून घेतं वर. कोण दोरपाशी जाऊन थांबतं. हं. असं आहे. म्हणजे तिथं कुस्ती मिनतीला असं काही सुट्टी नाही. सुट्टी नाही. तुम्ही 2010ला महाड चॅम्पियन पहिल्यांदा झाला. पहिल्यांदा गोल्ड बसलं. त्याच्या अगोदर 2 सेकंड आहे. हां. पण गोल्ड पहिल्यांदा बसलं त्यावेळेस. तो तुमचा अनुभव कसा होता पहिल्यांदा ज्या टायमाला तुम्ही गोल्ड जिंकलं त्यावेळेला, आणि त्यावेळेलाच पहिल्यांदा समाधान घोडके महाड केसरी झालते हां. त्यावेळेला. समाधान घोडके पण मला म्हणजे तुमची वाटतं रायगडला होतं. रोहाला होत्या. हां, रोहा रायगडला हं. ती स्पर्धा झाली. ज्या टायमाला तुम्ही फायनलला गेला, मनामध्ये काय विचार चालू होते तुमचे? काय नाही मला पूर्ण म्हणजे 6 कुस्त्या आल्या हं. 6च्या 6 अशा चांगलीच मुलं होती. हं. आणि फायनलला विशाल माने म्हणून होता. हं. तो पण चांगला आहे. त्याचे पण मेडल आहेत महाराष्ट्राला. त्याची आणि माझी आली ती कुस्ती. हं. मी हरवलं पॉईंटवर. हं. किती पॉईंट हरवलं होतं? मला वाटतं 2-4 न कुस्ती झाली. 2-5 न. हं. त्यानंतर तुम्ही सलग 2013 पर्यंत. हो, हो. हं. त्याच्यानंतर अकलूजला बसला. हं. अकलूज तिरुमूर्ती केसरीला. नाही, नाही. हां. महाराष्ट्र केसरीचा अकलूजला हां, स्पर्धा आहे. 2011ला झालेली. हां, परत नरसिंग यादव झाल्यानंतर. नरसिंग यादव हं. गोंदियाला बसला. हं.
आणि त्याच्यानंतर परत महेश दादा लांडगेने घेतलेलं तिथं एक बसला पुण्याला. मग तयारी तुम्ही कधी किती साली सोडली? 18ला 2018ला सोडली. पूर्ण 2018 पर्यंत मग 66 किलो मध्येच खेळत होता का बदल नाही, केलता काय? वेट वाढलं होतं त्यावेळेस. हा. 74 झालतं. हं. पण त्यावेळेस पण परत बी खेळलो. पण माझ्या चुकीमुळे नॉर्मल ह्याच्यात म्हणजे असं लहान मुलांनीच पाडलं मला. म्हणजे माझ्या जोडीत नव्हती. हं. जरा सांगणारी व्यवस्थित नसल्यामुळे कुस्त्या गेल्या माझ्या. नाही ती हं. पण गोल्ड बसत होती हं. माझी. 74 किलोला 70 किलोला बसत होती. 70. मग त्यावेळेला असं कधी भावना नाही का आली मला लहान मुलांना पाडले आता तालीम म्हणजे तयारी थांबली पाहिजे अशा काही भावना आल्या? नाही, नाही. हां. फुल प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस. 3 हं. टाईम करायचो. हं. संध्याकाळी 4ला लढत, व्यायाम करून लढत करायचो. परत जिमला जायचो. जिममध्ये हाय इंटेन्सिटीचा एक पीटी शिक्षक होते तिथं. हं. म्हणजे जिममध्ये माझं तिथं एक पर्सनल पीटी लावली होती मी. हं. तिथं हाय इंटेन्सिटीचा व्यायाम करायचा पूर्ण दम लागायचा, शरीर हातपाय भरून यायचं. ते परत सकाळ अजून कुस्ती मेहनत असायची दुसरी, रनिंग, सपाटी. तालमीच्या यामध्ये जिमचा व्यायाम केल्यावर चालतंय का? चालत नसं बऱ्याच वस्तादांचं मत होतं. पण आता म्हणजे ट्रेंड आता त्यातला प्रत्येक पैलवानाचा जिम थोडाफार लावलेलीच आहे. थोडाफार आहे त्यातला. हं. म्हणजे बऱ्यापैकी कामी येतोय म्हणजे हं. पहिलवानकीला. बाकीचं काय नाही, ते बॉडी म्हणजे कसं आहे, तुमच्यात लवचिकता राहत नाही हं. बाकीच्या व्यायामामध्ये. कडकपणा जास्त होते. कडकपणा जास्त येतो. कडकपणा आला की मग पैलवानची कुस्ती कशी फास्ट नाही झाली तर तुम्हाला कोण ओळखत नाही. तुम्ही कुस्तीतला जादूगार बनलं पाहिजे, कलाकार. नाहीतर असे बरेच पैलवान आहेत. येणे थांब म्हणजे अर्धा तास कुस्ती. पण ते आता ट्रेंड संपलेला आहे. संपलेला आहे. आता फास्ट पाहिजे सगळं हां. काय असेल. आता आपलं ठीक आहे तुम्ही म्हणजे पॉईंटवरती तुम्ही होताच. पण मैदानी कुस्ती तुमचा फेव्हरेट डाव असा कोणता होता? छडी टांग, कधी डाव? हुकमी डाव होता ते. हुकमी हां. 100% छडी टांग, धाक लावायचो. हं. परत खाली गाठलं तर सवारी. पण शक्यतो असं छडी टांगच बऱ्यापैकी. कधी झालंय का तुमचा डाव तुमच्यावर कधी अंगलट आला का? असं झालं का एखादा प्रसंग? असं नाही. मला असं झालं की म्हणजे माझा डाव मला कधी अंगलोट नाही आला. हं. पण कधी-कधी मी असं बऱ्याच वेळा लय फास्ट पडलोय पण. हं. म्हणजे स्पीड कंट्रोल न झाल्यामुळं. स्पीड कंट्रोल न झाल्यामुळे हां. किंवा अचानक थोडं म्हणजे कुस्तीचं थोडं माइंड सेटल होईस्तोवर हं. तोवर पाडलंय पण मला बऱ्याच हं. वेळा. तर पण काय शक्यतो कुस्ती अशी केव्हा फेल जातच नव्हती हं. आपली. हं. वर्षातून एका सीझनला एक कुस्ती फेल जात असेल माझी जास्तीत जास्त. हो, आता मला काय सांगायचं त्या टायमाला सोशल मीडिया नव्हती. सोशल मीडिया नव्हती आणि स्पर्धेला गेलो तर माझ्या संग कोण नसायचं पण. हं. एक जोडीदार कोण तर असायचा. हां. म्हणजे समजा ती जर सांगाल तर माझे कपडे आहेत तिथं कोण नसायचं. हं. अशी परिस्थिती होती. म्हणजे जास्त खेळत नव्हती कोण म्हणजे स्पर्धेला महत्त्व दिलं नाही त्यावेळेस. इथं म्हणजे पंढरपुरातल्या पैलवानांनी हं. 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 मला हा प्रश्न म्हणजे त्या टायमाला सोशल मीडिया ऍक्टिव्हेट नव्हती. ज्या नव्हती. ज्या पैलवानांसोबत खेळलात त्यांच्याबद्दल थोड्याशा आठवणी सांगा. कारण तेही पैलवान सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीला येतील. असे हो, कोणते हो. होते का तुम्हाला टप गेलेले पैलवान किंवा त्याच्या संग खेळताना तुम्हाला भीती वाटायची असं काय होते का कोणते पैलवान? अशी बरीचशी आहेत नाव आता पण ते काही ते एवढे थोडकी नावं सांगितलं त्यांना बी एखादी प्रसिद्धी मिळेल. आणि हां. महादेव कोसंबडे कुस्ती झाली म्हणून ते पैलवान पण लहान नसणार आहे. हं. असे बरेच आहेत आता म्हणजे राहुल नाना संग कुस्ती झाली माझी हं. स्पर्धेत 8 वेळा. त्याने 8 वेळा राहुल हरवलं नाना आपल्याला. आवरे नानासोबत. हो, हं. 8 वेळा कुस्ती झाली. हं. पण अशी थोडक्यात बरे म्हणजे असे असं काय लय एवढं हे नव्हतं, फरक पडत नव्हता. पण हं. थोडा अनुभव कमी पडायचा आपल्याला. हं. पण त्यांनी 8 वेळा हरवलं आपल्याला. हं. परत मला वाटतं आबासाहेब मदने संघ झालेली आहे हं. कुस्ती. सरडीचे. आबा मदने आता ते हं. रेल्वेमध्ये टी-शर्ट. हं. असे बरेचसेच पैलवान आहेत. औदुंबर मासाळ आहेत ते आणि आता सांगता नाही येणार इतकी नाव आहेत आता मला कुणाच नाव घेऊ म्हणजे असं हां. मी जवळ-जवळ 18 वर्ष तालीम केली. त्या 18 वर्षात किती जणांसंग कुस्त्या झाल्या ही म्हणजे आता स्पर्धेत बऱ्यापैकी झाल्याची नावं माहीत आहेत. सागर पाटील म्हणून आहेत त्यांच्या संग फायनलला झालती. हं. परत विशाल माने आणि अनिल दवेकर म्हणून आहेत ते आर्मीत आहेत त्यांच्याबरोबर झालती फायनललाच. ते आत्ताची पैलवान जी तयारी करतात त्यांना तुम्ही काय सांगताल सध्याच्या सध्या सांगायचं म्हणलं तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तुम्ही मेडिसिन पासून दूर राहा. हं. तुम्ही पैलवान व्हा नाही तर नाही व्हा. पण आता तुम्ही बघताय काय हं. चाललंय म्हणजे पैलवानकी. प्रत्येक वर्षी
मला वाटतं एका वर्षात, प्रत्येक वर्षात 1 किंवा 2 पैलवान बघतोय आपण एक्सपायर झालेला स्टेटसच्या आहे. माध्यमातून. आता कारणं वेगळी असतील, पण मला ह्याच्या अगोदर एक 5-10 वर्षापूर्वी अशी काही कारणं नव्हती. असा नव्हती. पैलवान प्रॅक्टिस करून आला आणि बाहेर बसला, ते एक्सपायर झाला किंवा काय. पण आता ते प्रमाण वाढलंय. सल्ला पालकांना द्यायला पाहिजे का मुलांना द्यायला पाहिजे? तर पालकांचं काय काम आहे? पालकांना काय माहित होणार आहे हो? ती तुम्हाला पुरवतात सगळं. हम्म. पालक काय तिथं बघा येत नाही. हम्म. जास्तीत जास्त वस्ताद लोकांनीच ध्यान दिलं पाहिजे. पण कारण मला तर वाटतं थोडं पालकांनी या आणि गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण का कुस्ती ही म्हणजे पहिलवानगी ठराविक काळासाठी आहे. बरोबर आहे. नंतर आपल्याला हाही जे रेग्युलर जीवनच जगायचं आहे. मेडिसिन बऱ्याच आता पैसा किती खर्च करतोय पहिलवान हे पण पालकांना माहित पाहिजे या गोष्टीचा. बरोबर आहे, बरोबर. थोडं लक्ष तिथं पालकांनी दिलं असं माझं एक वैयक्तिक पालकांनी बी मत आहे. दिलं पाहिजे आणि थोडंफार वस्ताद लोकांनी, आणि ही बाकीच्यांपेक्षा मला म्हणायचं आहे पैलवानानं स्वतःनं जरा कष्ट करायला शिकलं पाहिजे. म्हणजे ही जी तुमचं आता समजा काय ते मेडिसिन केल्याशिवाय तुम्हाला हालू वाटत नाही, उठ वाटत नाही, बसू वाटत नाही. ती कुठेतरी डोक्यातनं काढलं पाहिजे. कारण ती काही जास्त काही टिकाऊ नाही. त्याचा कधी ना कधी इफेक्ट आहे. 100%. आता नाही तर कालांतराने ते इफेक्ट होणारच आहे. 100%. मी अजून आता 18ला सोडली पहिलवानकी, अजून चांगली कुस्ती मेहनत करतो, हम्म. लढत करतो पोरांना. म्हणजे त्याचं कोणाला प्रॅक्टिस कमी होत, जर एखाद्याची लढत नाही झाली, आम्ही स्वतः खेळतो. मी हम्म. हम्म. स्वप्नील येडगे खेळतो अजून. हम्म. त्याचं पण लग्न झालंय. रणजित कारंडे खेळतो. आता प्रणित भोसले. आता आम्ही लहानपणापासून एका ठिकाणी. हम्म. व्यवस्थित आहे, त्यानं टिकवून ठेवलंय, अजून चांगला आहे. त्यावेळेला तुमच्या वेळेला मेडिसिन असा एवढा प्रसार नव्हता अजिबात. होता, पण अल्प पण प्रमाणात ते होता. आमच्या डोक्यातच कधी आलं नाही हं. की केल्यावर असं होतंय. कारण हे आमच्या तालमीत कोणच नव्हतं असं की बाबा ती मेडिसिन आणि त्यातली माहिती असं ते काय विषयच नव्हता. आता असं कधी आपल्या सध्या जिथे तुम्ही आता प्रॅक्टिस घेता मुलांची त्यांना ह्या गोष्टी शिकवता का तुम्ही? माहीतच नाही त्यांना. हं. सांगतोय काय तुम्हाला, हं. मला वाटतं गेल्या 2025 मध्ये ऑगस्ट जूनला तालीम चालू झाली की तवाचे पैलवान आहेत सगळे. त्यांना हे डोक्यातच नाही, त्यांच्या मेडिसिन काय असते हीच माहित. जसं जे मैदान फिरत जाणार हे पैलवान आता त्यांना त्या गोष्टी माहित होतील, पण त्यांना कुठेतरी ह्याच्यापासून लांब घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन करावं असं मला तर वाटतं प्रत्येक वस्तू. नाही, आम्ही म्हणजे अजून ह्यांना त्या गोष्टी माहित नाहीत ह्या पोरांना, इथल्या आपल्या इथल्या. पण ज्यांना कोणाला आता जरा मोठे आहेत त्यांना सांगतोय, तुम्ही जास्त व्यायाम करा. 5 मिनिटं झाली की तुमचं अंग वॉर्मअप झालं की तुम्ही कुणालाही ऐकत नाही. कसं आहे ते, गाढवाला त्या ह्याचं इंजेक्शन दिलं म्हणून ते काय घोड्याबरोबर घोडा. पळत नाही. शेवट घोडा ती घोडा घोडा असतो. आता तालीम चालू केली. महेशदा आणि तुमच्या नात्याबद्दल काय सांगतात तुम्ही? आता तुम्हाला मी काय शेवटचा नाही, प्रश्न विचारतोय. कसं आहे आणि आता, एवढी मोठी तालीम बांधली, मी बघितलं पहिल्यांदा तिथं. आणि मला तालीमीत तुम्ही कोचिंग करताय माहिती ना, हे मला आजच माहित झालं. हां, हां, हां. बऱ्याच जणाला माहित नाही अजून. हां. पण मला बऱ्याच ठिकाणी बोलवलं, पण गेलो नाही. पण आमचे संबंध लहानपणापासून असल्यामुळे चला म्हणलं. कुठं तर कसं आहे, तुमचं ज्ञान तुम्ही ठेवून काय उपयोग नाही. नाही, कुणाला तर ज्ञान दिलं वाटलंच पाहिजे. पाहिजे. हां. नाही काय नाही, तुमचा हुता म्हणणार आहे, कुठं आहे काय माहित नाही. हं. आपल्याला येतंय ना, हं. आपण केलं पाहिजे. आणि मला जवळ पण आहे इथलं, इथं मला जाता येतंय. आणि संबंध असल्यामुळे आमचं ते चालू केलं. दोघांच्या मैत्रीबद्दल काय सांगताल आता? काय नाही, आमचं घनिष्ठ संबंध आहे एकदम. हं. काय काय भावासारखं संबंध आहेत आमचं. हे होते महादेव कुसुंबडे, गाव यांचं गाव बोहाळे. बोहाळी. 5 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन होते. यांची मुलाखत घेऊन मला एवढा एवढा आनंद झालाय, कारण मी यांचा वैयक्तिक यांचा खूप मोठा फॅन होतो. यांच्या लक्षात नसेल, आम्ही आता सारोळी कुस्ती मैदानात म्हणजे तुमचं भेट घेतली होती. मी कुस्ती झाली तुमची तिथेही. त्यानंतर आज आम्ही भेटलोय. मला वाटते 12 ते 13 वर्ष झाले कालावधी. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.